शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळी रासायनिक खतं टाकत असतो, ती रासायनिक खतं टाकण्यापूर्वी त्या खतांचं मिश्रण आपण कशा प्रकारे करायला हवं आणि खास करून मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणती रासायनिक खते कोणत्या रासायनिक खतामध्ये मिसळू नये. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, थोडा वेळ काढा, प्रयत्न करीन कमी वेळेमध्ये व्हिडिओ बनवण्याचा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. चला तर तुमचा महत्त्वाचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक छोटीशी सूचना मला तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला तर माहितच आहे, आपल्याकडे खरबूज, हरभरा, कांदा, कलिंगड, ऊस, कोथिंबीर, सोयाबीन आणि गहू पिकाचे तुर्तास शेड्यूल आहे. आपण पुढे जाऊन केळी, मका अशा वेगवेगळ्या पिकांवरती काम करणार आहोत. तुम्हाला जर हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये खरेदी करायचे असतील तर या सर्व शेड्यूलच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. किमती अतिशय वाजवी आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला हे शेड्यूल खरेदी करायचे असतील तर लिंक्सवरती क्लिक करा, तिथून ऑनलाईन पेमेंट करा, शेड्यूल तुम्हाला व्हॉट्सअपवरती येऊन जाईल. शेड्यूल बद्दल काही शंका असल्यास स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा. परंतु प्रयत्न करा, मेसेज तुम्ही सकाळी 9 ते सायंकाळी 6च्या दरम्यान कराल. ठीक आहे, सूचना समाप्त झालेली आहे. आता आपल्या मुख्य व्हिडिओकडे येऊया. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काही चार्ट बनवलेले आहेत. ते चार्ट तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्क्रीनचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता. सर्वप्रथम पाहूया की जी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती एकमेकांमध्ये आपण कशा प्रकारे मिसळली पाहिजे किंवा कोणती अन्नद्रव्य कशासोबत चालत नाहीत. सुरुवातीला अन्नद्रव्यांबद्दल पाहूया, मग तुम्हाला रासायनिक खतांचा म्हणजे कॉम्प्लेक्स ज्या काही ग्रेड्स आहेत त्याचा एक चार्ट दाखवणार आहे. तुम्हाला तर माहितच आहे, एकूण 15 ते 16 अन्न घटक असतात. मुख्य अन्न घटक जर आपण पाहिले तर नत्रस्फुरत पालाश आहे, ज्याला आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असं म्हणतो. दुय्यम मध्ये पाहिले तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये काही 4-5-6 अन्नद्रव्य आहे, जसं की बोरॉन आहे, झिंक आहे, आयर्न आहे, मॉलिब्डेनम आहे. ठीक आहे. तर बघा, इथं डायरेक्ट मी तुम्हाला न्यूट्रन्स दिलेले आहेत. तुम्ही कधीही कॅल्शियम आणि फॉस्फरसचं त्या ठिकाणी एकत्रीकरण करायचं नाही. म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस कुठल्याही फॉर्म मधला असेल तर आपल्याला एकत्र करायचा नाही. का करायचं नाही? कॅल्शियम आणि फॉस्फरस पाण्यात एकत्र आले की कॅल्शियम फॉस्फेट नावाचा घट्ट पदार्थ तयार होतो. तो न विरघळणारा असतो, म्हणजे पाण्यामध्ये जर टाकला तर त्याचा गाळ तयार होतो. हा गाळ ड्रीप, फिल्टर, लॅटरल किंवा जे काही ड्रिपर्स असतात त्याच्यामध्ये अडकतो. पिकापर्यंत पी पोहोचत नाही आणि ड्रिप सिस्टम त्या ठिकाणी हळूहळू चॉक होते. त्यामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस कधीही आपल्याला एकत्र मिसळायचे नाहीत. मी सविस्तर मध्ये तुम्हाला कारण देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये ते कळावं. ठीक आहे, कॅल्शियम फॉस्फरस मिसळायचं नाही. आता कॅल्शियम आणि सल्फर. कॅल्शियम आणि सल्फर एकत्र आल्यानंतर कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम तयार होतं. ठीक आहे, म्हणजे गाळ तयार होतो, एक प्रकारचा घट्ट त्या ठिकाणी गोळे तयार होतात, जे की पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे तुम्हाला माहित आहे, जिप्सम पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळे खत खाली बसते व ड्रीप लाईन त्या ठिकाणी चॉकअप होऊ शकते. जर तुम्हाला ड्रिपर किंवा ड्रिप मधून म्हणजे विद्राव्य खतामधून, फर्टिगेशन मधून किंवा फवारणीमधून जर कॅल्शियम सल्फर एकत्र द्यायचं असेल किंवा बेसल डोस मध्ये सुद्धा हे तुम्हाला देणं टाळायचं आहे. बघा, कॅल्शियम खूप धोकेदायक आहे. 3-4 ठिकाणी तुम्हाला कॅल्शियमच दिसणार आहे. त्यामुळं शक्यतो कॅल्शियम, कॅल्शियम नायट्रेट, शिप्रेट आपण द्यायचं. म्हणजे थंब रूल जर तुम्हाला सोपा मार्ग सांगितला तर. ठीक आहे, 2 पाहिले, कॅल्शियम सल्फर एकत्र चालणार नाही. आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील आपल्याला एकत्र द्यायचं नाही, कारण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे एकत्र एकाच प्रकारचे आयन असल्यामुळे, म्हणजे ह्याचे जे आयन असतात ज्याला आपण डेव्हिलंट म्हणतो, ते एकाच प्रकारचे असल्यामुळे मुळांवरती एकमेकांशी ती स्पर्धा करतात. एकत्र दिल्यास दोन्हीचे शोषण कमी होते व कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकते पिकावरती. आता पिकावरती कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे त्याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून लिहा. म्हणून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र चालत नाहीत, एकाच प्रकारचे आहेत. दोन्ही जर आपण एकत्र मिसळले तर एकमेकांमध्ये स्पर्धा होते, मुळांवाटे त्यांचा अपटेक होत नाही. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉन. बघा, तुम्हाला 4 ठिकाणी कॅल्शियमच दिसले. कॅल्शियम किती धोकेदायक आहे. कॅल्शियम आणि बोरॉन अजिबात द्यायचं नाही, कारण कॅल्शियम बोरॉनला बांधून ठेवतो, म्हणजे त्याचे वेगळेच त्याचे बॉन्ड्स तयार होतात. यामुळे बोरॉन मुळापर्यंत पोहोचत नाही किंवा काही वेळा विषबाधा निर्माण होते. विशेषतः ड्रीप मध्ये धोका जास्त असतो. म्हणून कॅल्शियम आणि बोरॉन कधीच एकत्र द्यायचं नाही. आशा करतोय मी अतिशय सोप्या भाषेमध्ये इथं कमेंट्स केलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजत आहेत. ठीक आहे, कॅल्शियम बद्दल 4 आपण बघितले मुद्दे. फॉस्फरस आणि झिंक कधीच एकत्र द्यायचं नाही.
फॉस्फरस जास्त असेल तर झिंक मातीमध्ये लॉक होतो, त्याचा अपटेक होत नाही. बघा, झिंक दिलेले असून ही पाने लहान, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर फॉस्फरस झिंक एकत्र दिला तर त्यांचं एकत्र अपटेक होणार नाही. तुम्हाला सांगतो, फॉस्फरस जर जमिनीमध्ये ऑलरेडी जास्त असेल तर झिंक अपटेक होत नाही. मग बघा, ज्या ठिकाणी तुम्ही माती परीक्षण केले फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पिकावरती झिंकची कमतरता तयार होणार आहे. ठीक आहे, म्हणून फॉस्फरस आणि झिंक एकत्र द्यायचं नाही. ठीक आहे, जवळपास 5 न्यूट्रिएंट्स आपण बघितलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, स्क्रीनशॉट काढून ठेवा. पुढे जातोय आपण. फॉस्फरस आणि आयर्न, ज्याला आपण फेरस असं म्हणतो, ते देखील एकत्र द्यायचे नाहीत. फॉस्फरस आणि आयर्न एकत्र आल्यानंतर आयर्न फॉस्फेट तयार होतो, पिकाला उपलब्ध राहत नाही, पानांवरती पिवळेपणा वाढतो, म्हणजे तुम्हाला त्याची कमतरता निर्माण होऊ शकते, फॉस्फरस आणि फेरस दोघांची. त्यामुळे फॉस्फरस फेरस एकत्र द्यायचा नाही, ज्याला आपण आयर्न असं म्हणतो. म्हणजे आयर्न आणि फेरस एकच नाव आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस कॉपर अजिबात चालत नाही. कॉपर हे सूक्ष्म अन्नद्रव्य फॉस्फरसच्या उपस्थित निष्क्रिय होते, म्हणजे जर फॉस्फरस जास्त असेल तर कॉपर त्या ठिकाणी निष्क्रिय होतो, न्यूट्रल होतो. यामुळे कॉपर दिल्याचा उपयोग होत नाही, म्हणून एकत्र आपल्याला द्यायचं नाही. बघा, जमिनीमध्ये प्रत्येक न्यूट्रिएंटचं बॅलन्स किती महत्वाचं आहे. एखादा जरी घटक वर खाली असाल तरी देखील तुम्हाला अन्नद्रव्याची कमतरता भासू शकते. म्हणून शेतकरी म्हणतात की हो साहेब, आम्ही ते खालून भरपूर दिले तरी देखील वर कमतरता दिसून येते. त्याचं कारण हे आहे, एक जरी जास्त झाला तर तो दुसऱ्याला सप्रेस करतो, म्हणजे दाबू शकतो. ठीक आहे, फॉस्फरस बद्दल बघितलं. आता नायट्रोजन. नायट्रोजन हे आपल्याला कॅल्शियम बरोबर कधीच द्यायचं नाही. अमोनियम फॉर्म मधलं नायट्रोजन आणि कॅल्शियम एकत्र दिल्यास पीएच अचानक बदलतो, त्यामुळे गाळ तयार होतो, मुळांना त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता असते. म्हणजे अमोनियम स्वरूपातलं नायट्रोजन म्हणतो बरं का मी, NH4+, अमोनियम स्वरूपातलं नायट्रोजन कधीही कॅल्शियम बरोबर द्यायचा नाही. ठीक आहे, पोटॅशियम मॅग्नेशियम एकत्र चालत नाही. पोटॅशियम जास्त असेल तर मॅग्नेशियमचे शोषण कमी होते, यामुळे जुनी पाने पिवळी पडतात, म्हणजे मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आपल्याला पिकावरती दिसू शकते. पोटॅशियम कॅल्शियम एकत्र चालत नाही. जास्त पोटॅशियममुळे कॅल्शियम मुळापर्यंत पोहोचत नाही, यामुळे फळे फाटणे म्हणजे तडकणे, शेंडा त्या ठिकाणी करपणे असे तुम्हाला सिम्पटम्स दिसू शकतात जर तुम्ही पोटॅशियम कॅल्शियम एकत्र दिलं तर. आणि शेवटी मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि हाय पीएच न्यूट्रिएंट्स. बघा, अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कधीही मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला कुठल्याही न्यूट्रिएंट्स बरोबर एकत्र करायचे नाहीत, कारण मायक्रोन्यूट्रिएंट अतिशय संवेदनशील असतात. शक्यतो त्यांना सेपरेट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाण्याचा पीएच वाढला की सूक्ष्म अन्नद्रव्ये लगेच लॉक होतात, खत दिलेले असूनही पिकाला मिळत नाही, म्हणून शक्यतो मायक्रोन्यूट्रिएंट सेपरेट आपल्याला द्यायचा आहे. आशा करतो दुसऱ्या चार्ट मधले दिलेले न्यूट्रिएंट्स आणि त्यांची माहिती तुम्हाला कळली आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. बरं, आता आपण न्यूट्रिएंट्स बद्दल पाहिलं, पण बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीन सोपं करून सांगण्यासाठी डायरेक्ट खतांची नावं मी दिलेली आहेत. कुठलं खत कशाबरोबर चालत नाही, लक्षपूर्वक पहा. युरिया सिंगल सुपर फॉस्फेट, या ठिकाणी नायट्रोजन वाया जातो, म्हणजे जास्त काही कॉम्प्लिकेशन नाही, परंतु नायट्रोजनचं अपटेक कमी होऊ शकतं. युरिया कॅल्शियम नायट्रेट चालत नाही, मुळांना इजा होऊ शकते. DAP कॅल्शियम नायट्रेट चालत नाही. 1261 कॅल्शियम नायट्रेट चालत नाही. 03234 कॅल्शियम नायट्रेट चालत नाही. 1919 कॅल्शियम नायट्रेट चालत नाही. 1340 कॅल्शियम कुठलंच खत चालत नाही. मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट चालत नाही. झिंक सल्फेट, DAP आणि SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर आपल्याला द्यायचं नाही. फेरस सल्फेट फॉस्फेट युक्त खताबरोबर आपल्याला शक्यतो देणं टाळायचं आहे. बोरॉन आपल्याला कॅल्शियम खताबरोबर द्यायचं नाही. MOP आपल्याला कॅल्शियम खताबरोबर द्यायचं नाही. आणि कुठलंच, शेवटी एक मी जाणूनपूर्वक टाकलेलं आहे, कुठलंच केमिकल फर्टिलायझर कुठल्याही जैविक खताबरोबर आपल्याला मिक्स करायचं नाही, फक्त गांडूळ खत, सेंद्रिय खत सोडून. ठीक आहे, कारण ते आपण भट्टी लावण्यामध्ये वापरतो. परंतु एखादं जीवामृत असेल, गोमूत्र असेल, किंवा वर्मी वॉश असेल, किंवा कुठलेही NPK बॅक्टेरिया असतील, मायक्रोरायझा असेल, याच्याबरोबर आपल्याला अजिबात कुठलेही केमिकल फर्टिलायझर टाकायचं नाही. तर सुटसुटीत भाषेमध्ये लक्षपूर्वक जर पाहिलं मित्रांनो, तर हा कॅल्शियम नायट्रेट खूप धोक्याचा आहे. आता बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन आपण मुळांना वाटी ड्रिपने देतो. तर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे वेगवेगळे विरघळून घ्या आणि सेपरेट सोडण्याचा प्रयत्न करा, एकत्र जास्तीत जास्त मिसळू नका. आणि जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते देखील आपल्याला सेपरेट द्यायचे आहेत, आणि बाकीची काही फॉस्फेट युक्त जी खतं आहेत त्यांना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला काही सोप्या भाषेमध्ये इथं माहिती देण्याचा. तरीही काहीही डाऊट असेल तर स्क्रीनवरती जो सुरुवातीला नंबर दिला होता त्याच्यावरती तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता.
बर, सगळं पाहिलं आपण, परंतु खते मिश्रण करताना काही टिप्स पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॅल्शियम युक्त खते वेगळ्या टाकीमध्ये द्यायची आहेत, एकत्र मिसळायचे नाहीत. फॉस्फरस असलेली खतं एकत्र देऊ शकता, पण कॅल्शियम सोबत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ती सेपरेटच आपल्याला द्यायची आहेत. रासायनिक खत, सेंद्रिय खत एकत्र नको, म्हणजे सेंद्रिय द्रव्य, शेणखत आणि गांडूळ खत नाही. ड्रीप सुरू करण्याआधी व नंतर पाणी द्यायचं आहे, म्हणजे ड्रिपनं खतं देत असाल तर सुरुवातीला पाणी द्या, खत सोडा, नंतर देखील थोडं पाणी आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून क्लॉगिंग होणार नाही. नवीन मिश्रण करताना नेहमी जाळ टेस्ट करा. जाळ टेस्ट म्हणजे काय माहित आहे का? 1 लिटरचा जग घ्यायचा, त्याच्यामध्ये अगोदर 1 लिटर प्रमाणे सगळे द्रावण टाकून बघायचे आणि त्याचं एक 5-10 मिनिटं निरीक्षण करायचं. जर तुम्हाला गाळ खाली साचत असेल, जर त्या ठिकाणी फुटल्यासारखं होत असेल, फेस येत असेल, तर तसे द्रावण आपल्याला जमिनीमधून कुठूनही, म्हणजे ड्रिपनं असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल, द्यायचं नाही. तरच मग आपल्याला 200 लिटरचं द्रावण तयार करायचं आहे. जार टेस्ट अतिशय महत्वाचे आहे. फवारणी करत असाल, ड्रिपनं खतं देत असाल तर जार टेस्ट करायला शिका. जार टेस्ट म्हणजे सोपं आहे. 1 लिटर मध्ये अगोदर द्रावण तयार करून बघायचं. जास्त खतं एकत्र देण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आपल्याला द्यायचे आहेत. खत देताना ईसी आणि पीएच लक्षात ठेवा. पीएच मीटर प्रत्येक शेतकऱ्याने खिशामध्ये ठेवायलाच हवं. पाण्याचा पीएच किती आहे किंवा द्रावण आपण एखाद्या खताचं केल्यानंतर त्याचा पीएच किती होतोय अतिशय महत्वाचा आहे. फक्त 6.5 ते 7.5 पीएच मधलं पाणी, खत किंवा काहीही तुमची झाडं मुळावाटे किंवा पानांवाटे घेऊ शकतात. ह्याच्या खाली किंवा ह्याच्या जास्त जास्त वर देखील असेल तरी देखील त्यांचं अपटेक होत नाही. म्हणून द्रावण तयार करण्या अगोदर पाण्याचा पीएच आणि खतं टाकून आपण द्रावण सोल्युशन तयार केल्यानंतर त्याचा पीएच काय होतो हे खूप महत्वाचं आहे, तुमची हजारो रुपयांची खतं किंवा औषधं त्या ठिकाणी लागू होण्यासाठी. म्हणून पीएच मीटर पेन सारखा आपल्या खिशामध्येच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांचा. ठीक आहे मित्रांनो, प्रयत्न केलेला आहे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट केल्या तरी चालतील. चला तर मग भेटूया एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.